तर भीमाशंकर देवस्थान नेमकं कोणत्या तालुक्यामध्ये आहे यावरून वाद सुरू झालेला आहे। भीमाशंकर विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीमध्ये भीमाशंकर खेड तालुक्यात असतानाही मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आग्रहास्तव खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी आंबेगावचा उल्लेख जोडण्यास संमती दिल्याचा आरोप होतोय। यावरून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आक्रमक झालेत। भीमाशंकर खेड तालुक्यातच आहे आणि त्याला आंबेगावचं नाव जोडू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। बाबाजी काळेंनी जो मुद्दा सांगितला ना, मंदिर खेड तालुक्यात येत आहे, तर या त्यांच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे। त्यामुळे माझी सूचना अशी आहे, त्याला खेड आंबेगाव असं संयुक्त नाव दिलं तर काही हरकत नाही। मी वळसे पाटील साहेब, मी सहमत आहे तुमच्या मताशी। खेड आंबेगाव कायम नाव ठेवावं, खेड आंबेगाव ठेवलं तरी चालतंय, परंतु भीमाशंकरवाडी ही खेड तालुक्याचं एक नंबरचा बुक आहे। भीमाशंकरवाडी काय अडचण नाही। हा, भीमाशंकरवाडी ही खेड तालुक्यात आहे। हा, तर एक विषय असा आहे साहेब, मी जे 3 मुद्दे मांडले तर तेवढं आपल्या संबंधित यंत्रणेला साहेब आदेश द्यावेत, विनंती आहे। हेच सांगितलं कलेक्टरांना की तुम्ही जे 3 मुद्दे मांडलेले आहेत ते 3 मुद्द्यांची नोंद घेऊन त्याच्यावर त्यांनी कारवाई करावी। धन्यवाद। म्हणजे सगळी व्यवस्था ही खेड तालुक्यामध्ये असताना सुद्धा जाणीवपूर्वक वळसे पाटलांनी ते देवस्थान आपल्याकडे कसं येईल त्याचा फायदा घेतला। म्हणजे एक प्रकारे ते देवस्थान हायजॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्यांनी चालवला। वळसे पाटलांचा या ठिकाणी निषेध करतोच, परंतु बाबाजी काळेंचा सुद्धा निषेध करतो। अशा प्रकारची जर ते पावलं उचलत असाल तर आम्ही काही मेलेल्या याची दूध फिरवलं नाही। तर आता आम्ही संघर्षाला उभे आहोत, तरी आम्हाला त्या आंबेगावचा आम्ही शेपूट फोडू देणार नाही। यानंतर बघणार